जय भीम। वेलकम टू माय चैनल लिमिटलेस अनु। थेरगांव पुणे में पहली बार प्रबोधनकार अनिरुद्ध बनकर जी, उनसे हम मिले। वीडियो पूरा देखना क्योंकि समाज प्रबोधनकार बनकर जी के एक से बढ़कर एक गीत यहाँ शामिल है। या भारताची शान कशी राखली धीमान, लिहून सुंदर हे संविधान, लिहून सुंदर हे संविधान। जेभी काय बनणार आहेस पुढे भविष्यात शिकून? बोल बोल काय बोल बोल धार साइंटिस्ट होणार आहे, साइंटिस्ट वाह बहुत बढ़िया। टाळ्या थांबल्या नाही पाहिजे, तुमच्यातलं एक लेकरू या ठिकाणी सायंटिस्ट होणार आहे। खूप साऱ्या शुभेच्छा। संविधानामुळे ही मुलगी 200 रुपये धमदान आलं। संविधानामुळे ही आमचे पाणी पिलं, शिवाजी महाराजांचं पाणी पिलं, रयतेच्या राजांनी पाणी पिलं रयतेच्या राजांचं। रयतेचा राजा हा छत्रपती शिवाजी महाराज फक्त हिंदू आणि मराठ्यांचा झाला, आमचा कधी नाही। बाबासाहेब आम्हाला समजले तेव्हा आम्हाला समज आमचे अण्णा भाऊ साठे म्हणले जगबदल घालून घाव सांगून केले माझं भीमराव। बाबासाहेब तुम्ही माझे गुरु। फकीरा नावाची कादंबरी अण्णा भाऊ साठे बाबासाहेबांना अर्पण करतात आणि गुरु म्हणतात। आणि बाबासाहेब आंबेडकर विथे विना मती गेली, मती विना नीती गेली, नीती विना गती गेली, गती विना वित्त गेले, वित्ता विना शूद्र खतरे, एवढे अनर्थे काविथीने केले। त्याच महापुरुषाला गुरु म्हणतात महात्मा फुल्यांना। म्हणजे अण्णा भाऊ साठेचे गुरु बाबासाहेब, बाबासाहेबांचे गुरु फुले, फुल्यांचे गुरु छत्रपती शिवाजी महाराज, शिवाजी महाराजांचे गुरु संत तुकाराम आणि संत तुकारामाचे गुरु तथागत भगवान गौतम बुद्ध। बाबासाहेबांचं आणि शिवरायांचं नातं एक आहे, म्हणून तर दोनच राजे गाजले ना। आणि बाबासाहेब आंबेडकरांचं शिवरायांचं नातं जर एक असेल तर छत्रपती शिवाजी महाराज हिंदू आणि मराठ्यांचे अजिबात नाही। मग आहेत तरी कोण? छत्रपती शिवाजी महाराज आमच्या बापाचे बाप आहेत, या देशाचे राजे आहेत, एका जातीचे राजे नाहीत, आमच्या राष्ट्राचे राजे आहेत। म्हणून बाबासाहेब आंबेडकर हे महारामांगाचे ठरत नाही, तर बाबासाहेब आंबेडकर राष्ट्र निर्माता ठरतात, विश्वरत्न ठरतात। आणि म्हणून बाबासाहेब आणि शिवरायांच्या देशामध्ये जातपातीला थारा देऊ नका। विशाल कळमकर यांच्याकडून 200 रुपये। धन्यवाद। हो जी। समाज प्रबोधनकार बनकर जी ने जो आज ये पगड़ी पहनी है, ये है फुले पगड़ी, और ये पहराव अखिल थेरगांव डॉक्टर बाबा साहेब आंबेडकर जयंती कमेटी ने इन्हें भेंट किया है। 48 संपले, 19 कोण काय ना 49 50 52 लवकर वय होत चालला तर म्हातारा होत चालला। बरं झालं तुमचे केस गेले नाहीत, बरं आहे। माझे गेले। जिथे जिथे पाऊस पडला तिथे तिथे थोडे राहिले, जिथे जिथे नाही झाले तिथे पडदे गायब झाले। केस माझे गळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले। एक सेवक म्हणून सेवा दिली, लोक म्हणतात केव्हा दिली। बोल उलटे हे जेव्हा मिळू लागले तेव्हा जीवन मला कळू लागले। 30 वर्ष रंगमंचावर प्रामाणिक सेवा करणाऱ्या कलाकाराला जर आपली माणसं कसं म्हणतील तर तुमची दशा काय असेल। आणि म्हणूनच पुढचं गीत माझ्या आजीचं आहे, जी आजी मला कणखरपणे जगायला शिकवते आणि तीच आजी मी तुमच्यापुढे आता मांडतो आहे। शाहू फुले आंबेडकर विचारवादी विचारांचा हा वादळवारा अनिरुद्ध, इनके संग्रह से एक से बढ़कर एक गीत हमें यहाँ सुनने मिले हैं, तो प्लीज़ वीडियो के साथ बने रहिए।
वनकर जी ने अपने बातों में यह भी बताया कि पूना में उनके 100 प्रयोग हुआ करते, लेकिन आजकल सिर्फ 5 प्रयोग यहाँ हो रहे। इसलिए दुर्मिळ गीत और प्रबोधन मिस मत कीजिए, ब्लॉग के साथ बने रहिए। संवाद साधला पाहिजे ना, आता किती वेळ मागे राहतो। माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली। बाबासाहेब तुम्ही जर पैदा झाले नसते तर इतक्या सुंदर आमच्या महिला, इतकी सुंदर अशी माणसं किंवा या देशाचे पंतप्रधान मोदी झाले असते का बाबासाहेब फक्त तुम्ही सांगा, चहा पिणारा माणूस कधी पंतप्रधान बनतो का? हे फक्त तुमच्या पुण्य आणि संविधानामुळे का बाबासाहेब? सामान्य माणूस, शेतकऱ्यांचा माणूस सुद्धा सर देशाचा नायक होऊ शकतो, हे बाबासाहेबांनी मोदीच्या पंतप्रधान बनण्याचं पुरावा। म्हणजे बाबासाहेब तुम्ही जन्मलात आणि कित्येक माणसांना आनंदाच्या पालव्या फुटला आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकर तुम्ही तळपत्या सूर्याशी भांडले। बाबासाहेब आंबेडकर तुम्ही आग ओघळणाऱ्या सूर्याशी बोलले आणि म्हणले, ए सूर्य, हे सूर्या, तू फक्त तिथला सूर्य आहेस, पण मी इथला महासूर्य आहे। बाबासाहेब तुम्ही जन्माला आला नसता तर काय झालं? पण बाबासाहेब आंबेडकर तुम्ही सूर्याशी बोलले, भांडले, त्या ऊन देणाऱ्या, त्या प्रखर उन्हाशी त्या ऊन देणाऱ्या त्या सूर्याशी भांडून बोललात, सूर्य तू तिथला सूर्य, मी इथला महासूर्य, आपण दोघं करार करू, परिवर्तनासाठी ठराव करू, तू फक्त ताऱ्यांना प्रकाशमान कर, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन, मी साऱ्यांना प्रकाशमान करेन। मोदी शहा असोत की राहुल गांधी असोत, अजित पवार असोत की शरद पवार असोत, उद्धव ठाकरे असोत की शिंदे साहेब असोत, सगळ्यांना प्रकाशमान केलं आणि बाबासाहेब आंबेडकर स्वतःची लेकरं गमावून तुमच्या पुढे आजीच्या माध्यमातून सांगत आहे, माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली, भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर। माझी आजी म्हणायची माझी आजी म्हणायची ओवी जात्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर भीम बनला सावली, कोटी कोटीच्या माझ्यावर। तुमच्या पाया पडतो, 4 विषयाचा MA डॉक्टरेट पूर्ण झाला आहे। खूप कष्ट करून मी शिकलो, बाबासाहेब पण शिकले असतील तसेच नव्हे तर शिकले, मी तुमचे हात जोडतो।
बुद्ध जयंतीच्या निमित्ताने, बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त व्यसनमुक्त व्हा, दारू पिऊ नका. आणि पोरींना तुम्ही सहजपणा शिक्षण घ्या. नाही 18 तास अभ्यास, 8 तास करा, 4 तास करा. पोरींनो हात जोडतो अभ्यास करा. ती जयंती सर्वात मोठी असेल. पोरींनो विहारामध्ये जा. संडे नो चिकन डे, मंडे नो मटन डे, ट्यूसडे नो वनडे डे, वेनसडे नो मच्छी डे, फ्रायडे नो फिल्म डे, सैटरडे नो लफड़े डे, बायको डे, बगीचा डे, ओनली संडे बिहार डे, बुद्ध डे, बिहार डे, बुद्ध डे, पंचशील डे, धम्म डे. आणि ज्या दिवशी पोरींनो आणि पोरांनो, कोणत्याही समाजातील आणि जातीतील बांधवांनो, बुद्धांच्या विहारात फक्त महाराणी बौद्ध झाला म्हणून झाले नाही. कधीतरी ओबीसी बांधवांनी जाऊन बघावं, पंचशिलेचं पालन करून बघावं. आणि त्या पंचशिलेमध्ये आहे, ज्या ज्या माणसाने माने साहेब पंचशिलेचं पालन केलं त्यांच्या घरात कलेक्टर जन्माला आल्याशिवाय राहणार नाही. एवढी मोठी ताकद बुद्धाच्या विहाराची आणि पंचशिलेची आहे. पोरांनो म्हणून हात जोडतो, अभ्यास करा, पाया पडतो तुमच्या. हे कोणता गायक सांगत नाही, पोटाच्या पोटतिडकीतून कोणाला सांगता येत नाही. कारण मी भोगला आहे, मी शिकलो आहे. शिक्षण वाघिणीचं दूध म्हणून फक्त म्हणणं जमणार नाही, तर तुम्हाला अंमलात आणावं लागेल. कोण म्हणते ही? माझी म्हणते. काय म्हणते? राहिला हव्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. माने साहेब तुमचं नाव मी यासाठी घेतो, तुम्ही फिरणार आहात. मी असं ऐकलं, एक रूम माझी पण बुक करा, फक्त तुम्हाला 1 लाख रुपये देईल आणि महिन्याची 1 लाख देईल. नाही नाही जमणार. जमणार. मी बाबासाहेब आंबेडकर राहणाऱ्या खोलीत राहत आहे, तर बाबासाहेबांची खोली 10 बाय 10ची आहे. आता तुमच्या वार्डाचा जर मी अभ्यास केला तेव्हा इथला 2 BHK 40 लाखाच्या पुढे आहे, 50 लाखाच्या पुढे आहेत, करोडोची घरं आहे. अरे या करोडोच्या घरात राहून तरी अभ्यास करा लेकरांनो. बाबासाहेब 10 बाय 10च्या खोलीत राहायचे. तिथं 10 माणसं होती, पोरींनो, एक बकरी होती, बकरी होती. आणि अभ्यासाला दिवा होता लहानसा सर. पण तुमच्याकडे बंगले आहेत, 40 लाखाचं 50 लाखाचं घर आहे. अभ्यास करा. काय म्हणते आजी? बाबासाहेब राहिला हव्या खोलीत केला अभ्यास रस्त्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर, नाही खुर्ची टेबल कधी बसला पोत्यावर. नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर, नाही भीमाने ठेवली कधी सुपारी दातावर. पहाजचे उधारी बसती दारू मुक्त्यावर, पहाजचे उधारी बसती दारू मुक्त्यावर. मी नाही म्हणत सर, मी नाही म्हणत, मी अजिबात नाही म्हणत सर. माझी आजी म्हणायची, माझी आजी म्हणायची, भीम बनाना सावली कोटी कोटीच्या माथ्यावर,
एकी घरात जेवढे अभ्यास न करता नाचाल तेवढी त्यांची माणसं निवडून येतील. आणि म्हणून नाचण्यापेक्षा, बेकी करण्यापेक्षा, तुकड्या तुकड्या गँग मध्ये राहण्यापेक्षा एकत्र व्हा. बेकी करू नका त्यांच्या पडेल पथ्यावर. फुई 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 पाऊस पडतो. फुई 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 पाऊस पडतो. दारावरती अडतो. धम्माईला वंदन करतो. पुन्हा खुशी उडतो. बाबासाहेबांच्या वरती तथागत बुद्ध आहेत का? आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांच्या वरती जर तथागत बुद्ध आहे तर बुद्धांचा हा आशीर्वाद हा नुसता दिखाव्याचा नसतो. आणि म्हणूनच पाऊस जरी पडला तरी आमची आई आणि आजी म्हणते फुई 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 पाऊस पडतो. वीडियो काफी बड़ा बन रहा है, लेकिन बनकर साहब के संच से बहुत सारे गीत यहाँ प्रस्तुत किए जाने वाले हैं, तो जरूर देखिए पूरा वीडियो लिमिटलेस अनु. तुम्हाला म्हणेल एक तर मतदार तरी नालायक असेल, नाहीतर निवडून येणारा आमदार खासदार तरी नालायक असेल. काय उत्तर द्या? मी पुन्हा येईल. कोट फाटला चिंध्या झाल्या त्यातील मी एक चिंधिलो. फुई 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 पाऊस पडतो. दारावरती अडतो. अधिकारी सोबत सर्व मान्यवर धन्यवाद. त्यानंतर मी सन्माननीय प्रबोधनकार अनिरुद्धजी बनकर या ठिकाणी खऱ्या अर्थानं मगापासून चालू असलेलं प्रबोधन गीताचा हा कार्यक्रम महाराष्ट्राचे ख्यातनाम गायक आपण ओळखतात की अनिरुद्धजी बनकर आपल्याला नक्कीच त्यांनी छत्रपती शिवराय फुले शाहू आंबेडकरांच्या विचारधारेवर आणले असेल. आणि ज्यांच्या कोणाच्या अंगात येत असतील वेगवेगळे देव ते झटकून गेले असतील या वादळ वाऱ्यामुळे. या वादळ वाऱ्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होत्या. खऱ्या अर्थानं कार्यक्रम अजूनही बाकी आहे. कुणीही उठायचं नाही. तुमच्या भोजनाची देखील व्यवस्था केलेली आहे. शिस्तीत भोजन करायचं. वेळ अजून आहे. आपल्याकडे कार्यक्रम आहे. पोलीस बांधव अधिकारी या ठिकाणी आहेत, कर्मचारी यांचं एकदा जोरदार त्यांच्या स्वागत करा. कारण त्यांनी आपल्याला शेवटचे 15 मिनिटं वेळ वाढून दिलेला आहे, म्हणजे अर्धा तास वेळ तसा दिलेला आहे. त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या द्या. कारण बाबासाहेब आंबेडकरांचा या ठिकाणी प्रबोधन होत असताना ते नेहमीच आपल्याला सहकार्य करत असतात. खऱ्या अर्थानं 2-3 गोष्टी आहेत ज्या इथं नामोल्लेख होणं गरजेचं आहे. मागाशीच आपण उल्लेख केला होता की दरवर्षी आपल्याला थेरगाव मधील स्थानिक जगताप कुटुंबीय सगळेच जगताप जेवढे पण आहेत, कारण प्रत्येकाचा नामोल्लेख घेण्याच्या जगताप म्हणलं की सगळेच आले. त्यांनी आपल्याला हे ग्राउंड उपलब्ध करून दिलेलं आहे. त्यांच्यासाठी पुन्हा एकदा जोरदार टाळ्या होत्यात. कारण नेहमी ते आपल्या महोत्सव कमिटीच्या वतीने त्यांचा सत्कार या ठिकाणी करावा असं मी प्रातिनिधिक स्वरूपात या ठिकाणी राहुल जगताप, भागवतजी जगताप आणि विजयजी जगताप यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सर्व जगताप फॅमिलीच्या वतीनं त्या ठिकाणी या ठिकाणी आपण पंचशील दोष देऊन सत्कार करावा. आणि त्यानंतर या मोबाईलने एवढा सत्यानाश केला. 24 तास मोबाईल. नवऱ्याला पोराला कमीच वेळ फोन, तर नवरा मात्र तिकडे मोबाईल मध्ये दिसत नाही. ए चोरा तू साहेब झालास आलेले. स्वरा गायकवाड यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेलं आहे. अनिल निकाळजे यांच्याकडून 200 रुपये धम्मदान आलेले आहे. प्रकाशजी तेंडे यांच्याकडून 500 रुपये धम्मदान आलेले. त्यांची फरमाईश आहे कबीरा काही झालं पाहिजे. त्याचप्रमाणे स्नेहा सावदेकर या आपल्या जगताप नगर मध्ये लहान मुलांसाठी धम्मवर्ग घेत असतात. सर्व पालकांना विनंती आहे की आपण जगताप नगर लेन नंबर 4 मध्ये दर रविवारी त्यांच्या घरी लहान मुलांसाठी धम्मवर्ग होतो. सर्वांनी त्यांच्याकडे आपली लहान मुलं पाठवावी. जय भीम. देशातील
शब्द आहेत ते सोडून द्या बोकड कापणं. नमस्ते. जुनाट रूढी परंपरेला या देशातील जातीयतेला मिटवलं त्यानं शिजवून प्राण, मिटवलं त्यानं शिजवून प्राण. बुद्धिभेदाच्या जोरानं, बुद्धिभेदाच्या जोरानं या हिंदुस्थानाला वाचवलं, हिंदुस्थानाला वाचवलं एका महाराच्या पोरानं. वैभव कपाले 500 रुपये धन्यवाद. कांबळे धाराशिव 500 रुपये धन्यवाद आहे. धन्यवाद. वैभव कपाले 500 रुपये. धनराज कांबळे 500 रुपये धन्यवाद. क्या बात है. संस्कृती पुढची जतन करा, सोनेचा धूर कहने वाला यह देश. पुष्यमित्र शृंगाने कत्ल केल्या, बृहदक राजाचा खून झाला, सम्राट अशोकाच्या बौद्ध राजातील 10वा वंशज मेला आणि बौद्ध भिक्खूंच्या कतली झाल्या आणि हा देश सत्यनाश झाला. बौद्ध राज्य होतो, बृहदक नावाचा राजा होता आणि पुष्यमित्र शृंग नावाचा सेनापती हा ब्राह्मण होता. त्याने मारून टाकलं. पण परत बाबासाहेबांनी ही संस्कृती आणली. काय संस्कृती आहे ही? संस्कृती मूळची जतन करा, समानतेचा मार्ग धराया. धर्म बदलला भीमराव आढळराव, धर्म बदलला भीमराव आढळराव विकासकडे, धर्म बदलला भीमराव आढळराव जावदेकर, धर्म बदलला भीमराव आढळराव. काय कोण समजा लहान पोराळ माने साहेब, तुम्ही आमच्या हृदयात हा चिंता करू नका. गायकवाड साहेब, मेरे मित्र गायकवाडची जोरदार टाळा. त्या भाऊंपुढे इथे पोहोचलो, ट्रॅफिक मध्ये फसलो. धर्म बदलला भीमराव समजा लहान पोरानं, लहान पोरानं. जुनाट रूढी परंपरेला देशातील जातीयतेला मिटवला त्यानं शिजवून प्राण, मिटवला त्यानं शिजवून प्राण. बुद्धिभेदाच्या जोरानं, बुद्धिभेदाच्या जोरानं हिंदुस्थानाला वाचवलं माझ्या बाबासाहेबांना. काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले, शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले सभी काँग्रेस वाले आणि बीजेपी वाले, शिवसेना वाले आणि राष्ट्रवादी वाले, कोणी पिया द्या निवडून जाऊ द्या. विजयी होळी, विजयी होळी. राज्य करावं लागेल हो, घटना भीमाची
पाहुणी इंडिया दॅट इज द भारत जे आर्टिकल नंबर 1 मध्ये आहे त्याला एका जातीचा हिंदुस्थान होऊ देऊ नका. सर्व धर्माची माणसं राहा, जात पात विसरून आम्ही सारे गडी, अशी भीमरायाची आणि शिवरायांची सेना करू आम्ही खडी, असा विचार मात्र उपलब्ध करा. शिवराय आणि भीमरायांचं नातं एक करा. शिवराय ची माणसं जर जात्यातली असतील तर भीमरायाची माणसं ही सुपातली आहेत. जात आणि सूप एकत्र करा आणि एकत्र मीठ मिरची रांधा आणि एकतेने नांदा. वाह, क्या बात. मायबाप हो, शेवटच्या टप्प्यांकडे जात असताना फक्त 15 मिनिटं उरली आहेत. त्या 15 मिनिटांमध्ये 15 गाणी म्हणायचे, विचार करा 15. आणि अजूनही माझ्यासोबत असलेले काही जे कलावंत आहेत ते शिव्या देत आहेत, मनातल्या मनात सजून सुजून मेकअप करून आले आहेत आणि ते म्हणत आहेत की नालायक माणूस आहे हा. 4 तास आम्हाला बसवलं, कोरत त्याला लावतो आणि अर्ध गाणं सुद्धा म्हणू देत नाही आम्हाला. काही हरकत नाही मुलांनो, एक एक कडवं म्हणून तुम्ही तुमची भूक मिटवा. सारे सारे रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा, रक्त पिणारे सारे सारे वाडे लोळविणारा. मी शिवरायांचा बेटा, मी भीमरायांचा रेटा, मी शिवरायांचा बेटा. सारे कार्यकर्ता मंच पर आओ, 4 लाइन बची है, 4 लाइन में एंजॉय करो. मी शिवरायांचा बेटा, मी भीमरायांचा रेटा. विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा, विषमतेला थारा तिथे जातो माझा मारा. सारे रक्त पिणारे सारे सारे वाणे लोळविणारा, मी वादळ गुड नाईट. जेवणाची पण सोय आहे, आपण सर्व मिळून जेवूया. धन्यवाद. कुणीही फोटो काढायला येऊ नका, मी थकलो आहे. जोश और हर्ष भरे वातावरण में ये कार्यक्रम संपन्न हुआ. तो मिलते हैं नेक्स्ट व्लॉग में, तब तक के लिए जय हिंद, जय भीम, जय संविधान. पूरा वीडियो देखने के लिए धन्यवाद.